RRB NTPC मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जर प्रश्न काय पहिले बघा, जर x - 1/x = 5 तर x³ - 1/x³ बरोबर किती. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचं काय असतं, पहिले तर इथं मायनस आहे तर इथं सुद्धा मायनसच असेल, इथे प्लस आहे तर इथे सुद्धा प्लसच असेल. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात पहिले काय करायचं, तर आपल्याला एक माहिती पाहिजे काय असते. x - 1/x बरोबर आपण a करत असतो. बघा इथं x ची पॉवर आहे 1, आपल्या 1 च्या पॉवरवरून आपल्याला डायरेक्ट 1 ची तिसरी पॉवर विचारलेली आहे. तर x³ - 1/x³ काय करायचं असते इथं लक्षात ठेवा. तर इथं a आहे तर इथं पण a ची पॉवर 1 असेल, तर इथं आपण काय करणार, a ची पॉवर 3 करणार आणि इथं मायनस आहे म्हणून इथं करणार प्लस. प्लस कोणासोबत, 3a सोबत. बस सिंपल आहे. फक्त हे लक्षात ठेवा की इथं x ची पॉवर 1 आहे, इथं x ची पॉवर क्यूब आपल्याला विचारलेली आहे, तिसरी पॉवर विचारलेली आहे. मग काय आपला a किती आहे, तर a आहे आपला 5 आहे. तर मग काय आपला हे काय a³ + 3 आहे. तर मग 5 चा क्यूब प्लस 3 × 5. 5 चा क्यूब कधी काय असते 125 प्लस 3 × 5 15. आपला आन्सर किती आला 140. आहे की नाही सोपी. जर एक्झाम्पल समजलं असेल तर हे एक एक्झाम्पल तुमच्यासाठी. फक्त लक्षात ठेवा काय करायचंय, इथे प्लस आहे तर इथं मायनस येणार. आपण काल्पनिक याच्यातलं एक एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामध्ये पॉवर 2 होती, तर त्याचं काही कारण असतो तो डिलीट करण्यात आलेला आहे व्हिडिओ. ती पण लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाईल. याचा आन्सर कमेंट करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.